मेकअप कोर्स केल्यानंतर वाटलं होतं आता नॉलेज आहे, प्रोडक्ट्स आहेत, तर ऑर्डर्स यायला सुरुवात होईल. पण त्या पूर्ण 1 वर्षामध्ये मी हार्डली 1 ते 2 शूट्स केले आणि 2 ते 3 ऑर्डर्स मिळाल्या. तेव्हा लक्षात आले काम कितीही चांगलं असलं तरी ते लोकांपर्यंत पोहोचणं तितकंच महत्त्वाचं आहे. मग बजेटनुसार शूट्स करायला सुरुवात केली, पण एक रूल कायम ठेवला. माझं काम ओरिजिनल दिसलं पाहिजे. अनरिअलिस्टिक कलर एडिटिंग, फिल्टर्स वापरायचे नाहीत. कारण क्लायंट्सला जे काम मिळणार आहे तेच माझ्या पेजवर दिसायला हवे. हळूहळू पहिली ब्रायडल बुकिंग मिळाली आणि वाटलं आता सगळं सोपं होईल. पण बिझनेस करणं तितकं सोपं नसतं. काही फ्री क्लायंट्स केले, काहींनी तर पैसेही बुडवले आणि त्यातूनच बाउंडरी शिकले. डिपॉझिट घ्यायला सुरुवात केली, पेमेंट्स आधी क्लिअर करायला लागले. हळूहळू बिझनेसचा बेस तयार होत गेला. आई-बाबांनी सुरुवातीला साथ दिली, पण त्यानंतर माझ्या बिझनेसची आर्थिक जबाबदारी पूर्णपणे माझीच होती. प्रत्येक शूट, प्रत्येक इन्व्हेस्टमेंट हळूहळू मी स्वतः करत गेले. आजही काही लोकांना माझं काम हे छोटं वाटतं. अगदी वडिलांनाही अजून वाटतं, की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. पण प्रत्येक वेळी त्यांचं बोलणं ऐकून स्वतःच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह लावून थांबण्याऐवजी मी शांतपणे माझ्या कामाकडे परत येते. आणखी एक गोष्ट, कधीच आपल्या जर्नीची तुलना दुसऱ्यांच्या जर्नीसोबत करू नका. कोणाला तयार बेस मिळतो, कोणाला फिनान्शियल सपोर्ट आणि काहींना प्रत्येक गोष्ट ही शून्यातून उभी करावी लागते. म्हणून तुमची सुरुवात वेगळी आहे, तर तुमच्या सक्सेस होण्याचा वेगही वेगळा असणार. फक्त स्वतःवरचा विश्वास सोडू देऊ नका. कारण माझी जर्नी ही सुद्धा अजून पूर्ण झालेली नाही. ही फक्त सुरुवात आहे. ओम शांती.